हॅलो गाईज, माझं नाव राजविका आहे. आज माझा फर्स्ट डे आहे ब्लॉग बनवायचा. आणि कमेंट मध्ये लाईक करा, सबस्क्राइब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, मी आता तुम्हाला अख्खी माझी रूम दाखवते. आपण रोज तिथे दिवसभर मजा करणार आहे फ्रेंड्स. हा माझी छोटी खुर्ची. हा तरी ते पण माझ्या छोटू. आम्ही हे होल हाऊसला बेट केलं होतं मम्माने मी. आणि इथे आज आम्ही असं मला सोफा पाहिजे होता ना, पिंगलो वगैरे ना, म्हणून पहिला आम्ही हा बनवून घेतला, स्टूल आणून वगैरे. आणि अजून एक आहे माझा फेवरेट बेड. हा युनिकॉर्नचा बनवलाय, सेम मॅचिंग होते फॅन सोबत. आणि इथे मॅप आहे, जसं काय जास्त कंट्रीज करण आपल्याला की. आणि त्या कंट्रीज वर एक नाव पण टाकलंय की इथे इस्रायल, इथे ते ह्याचे जास्त कंट्रीजचं नाव टाकले त्याच्यावर. हे फाफचं ऑफिस टेबल आम्ही चेअर काढून घेतले, परत नंतर लावणार. आणि ही माझी रूम आहे. त्याच्यानंतर इथे मला रेनबो रन, इथे मी रेनबो रनला पार्टिसिपेट केलं होतं. आणि तेव्हा मी इंदिरा गांधी बनली होती, तेव्हा मला ही प्राइज मिळत छोटू भेटलं होतं. ती माझी होती ट्रॉफी, सायकल, बार्बी आणि अजून काय छोटे छोटे लॅम्प, टॉयज. माझी फेवरेट क्रिसमस ट्री आम्ही ओल्ड हाऊसला घेतलं होतं. माझे गणपती बब्बे. आणि मम्माने मला ड्रॉ करून दिलं होतं हा फ्लावर. मी बाकीचं नंतर मला आवडतच केलं. हे माझे ओल्ड गायती काढत होते स्कूल मधले. आणि इथे माझा आता नवीन आर्किटेक्ट काढला. ओके. हा, आणि हे ना स्कूलच्या हे मॅप हे लावलंय की इथे संडे, इथे सॅटरडे, हॉलिडे लिस्ट. हा, म्हणजे हॉलिडे हे. आणि इथे विंडो मधून काय दिसतंय? स्विमिंग पूल एवढा घाण झाला, म्हणजे ते अजून फुल करतात ते लोक. आपण अजून काय बाकीची चेक करूया. जस काय हा कॉबत मस्त आहे. वाव. आणि हा माझा थर्ड, म्हणजे की 6 ऑक्टोबरला बर्थडे ड्रेस होता. आणि 6 ऑक्टोबरला बर्थडेच नसतो, 3 एप्रिलचा बर्थडे ड्रेस येतो तुझा. म्हणजे 3 एप्रिलला घेतला होता हा ड्रेस. ओके. पण एक्स्ट्रा बर्थडे ठेवलाय, अजून एक एक्स्ट्रा बर्थडे. ओके. म्हणजे सुट्टी असते ना 6 एप्रिलला, म्हणून मम्मानी टाकलं होतं ते. तेव्हाचा ड्रेस हा. आणि हा माझ्या तेव्हा मी 4 इयरची होती, तेव्हा मला अजून एक बर्थडे होता लास्ट इयर, तेव्हाचा ड्रेस हा माझा फेवरेट. ओके. इथे वरती काय टॉयज ठेवलेत का? टॉयज ठेवलेच आहे. आणि माझे पिंकी पॉंकी युनिकॉर्न पण आहे. पिंकी पॉंकी युनिकॉर्न. पिंकी पॉंकी येते आणि साइड मधली युनिकॉर्न ग्रीन बसू बडत. वाव. आणि हे डेली यूज चे कपडे आहेत का तुझे? वाव. हे मी रोज यूज करते. आणि मागे एकदम स्टायलिश ठेवले. तुझं बॅगचं पर्सचं कलेक्शन दाखव. हे माझे इथे सगळे बॅग्स ठेवले. हा माझा काढ ते काढ. सगळ्या पर्स कशा दिसणार फ्रेंड्सला तुझ्या? ओके मॉम. आणि हा माझा अख्खा डब्बा आहे. इथे एक दाखव. इथे माझी बॅग, ही दीदीची विसरून गेलेली. आम्ही हात ठेवलं म्हणजे दीदी आली तर घेऊ शकू. ही माझी मम्मा यूज करते बस. आणि ही डॉक्टर आंटीने, अनु आंटीने घेतलेली. हा, माझी माऊ होती ती. तुझी माऊ आहे ती? पण फ्रंटला तर दाखव बॅग कशी आहे युनिकॉर्नची. हा. आणि आतून किती ही पॉप येते. मतलब मी रोज खेळते, मी रोज ह्याला घेते आणि खेळते. कुठे घेतली होती ती आपण? गोवा. ओके. आणि ही दीदी आणि मी फिरायला गेली होती आर्मीचं स्टेशन बघायला. आर्मीचं स्टेशन मध्ये कॅम्प मध्ये. काय नाव आहे त्याचं?
नॅशनल वॉर मेमोरियल. हा तिथे घेतलेलं. तर तिथे घेतलं होतं नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये पावची. आणि अजून काय वस्तू आहे जसं काय ही शीतल आंटीने घेतलेली बॅग बर्थडेला. हा मला आवडायचा. छान आहे ना. मम्माला तो आवडला बनवाला. कोणता? तो ती. थांब मी दाखवते. हा बनवाला मम्माला आवडला. हे इतके छान नव्हतं मला आवडलेला. माझी बटरफ्लाय. आणि अजून बॅगचे जसं काय हे तेव्हा मी माझ्या मोठी दीदीकडे जात होती तेव्हा ही कस्टमाइज आहे फरची बॅग. आणि मी ह्या चिंगम्स ठेवले होते, चिंगम्स दिले होते ना. आणि ही माझी फेवरेट पर्स आहे. त्याच्यासोबत दी आहे माझा ते फ्रेंड दीदीचा देविका दीदी. हा ओके. आणि ही कोणी घेतली? ही पापाने घेतलेली ना. हा अजून एक पांदा असा होता पर्स. पण मला कुठे घेतलेली रे आपण? HM नाही अमोरामध्ये. अमनोरा. आणि तिथे अजून एक पांदाचा होता पण मी माऊस वाला घेतला. आणि ही फ्रॉक वरची ड्रेस वरची ही बॅग छोटी. ड्रेस वरची होती. आम्ही लास्ट इयर मध्ये काहीतरी दिवस होता म्हणून. आणि ओके. एक दीदीची विसरून गेली म्हणून मला ड्रेस वरची बॅग. ओके. सेम आम्ही मम्माने आमच्यासाठी सेम हे केले होते. तर मला कळत नाही की कसं ते रुमाल. दीदी ही बॅग आणि ही मला आईने दिली होती. कुठून आणलेली? पंढरपूर. आईने ही पंढरपूर मधून आणली होती. आणि मला आईने एक गिफ्ट दिलं होतं. अरे वा. आणि बुक्स पण दिले होते मला. वा वा दीदी छान. राडच बसली. ओके. आता ही सगळी बॅग सारखं बसली. आणि ही माझी ही मी त्यांच्या बर्थडेला दिली होती. रिटर्न गिफ्ट मितांच्या बर्थडेला. वाव. आणि अजून एक 2 ट्विन्स फ्रेंड होते. कुहू वैभवी. हा खूप वैभवीला हे ब्लू भेटलं होतं. हा तुला पिंक भेटलं सगळ्यांपेक्षा. छान ना. तुला पिंक आवडतं म्हणून. ओके. जसं का हे मी फर्स्ट ठेवती म्हणजे. ओके झालं. तुझी रूम दाखवून झालं फ्रेंड्सला. हा पण आता मम्माची पापाची रूम दाखवायची आहे. आता काय सांगायचे फ्रेंड्सला? ते काय आहे तिथे बेडच्या इथे? म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज करते. आणि आता मी दाखवते की हे हेवी आहे मोठ्या मुलांसाठी. अच्छा. मोठ्या मुलांसाठी हेवी आहे. छोट्यांसाठी लाईट आहे. तू करू शकते ना. मला इतकं जोर मला जास्त जोर बसतो पण माझं प्रोग्राम्स नाही होत. ओके. छान आहे तुझी रूम. तुला काही बोलायचे फ्रेंड्सला? जसं काय अजून एक रूम बघूया. नो आपण आता नंतर उद्या दाखवूया. तू तुझी दाखवलीस ना. उद्या सेकंड डे आणि अजून एक व्हिडिओ बघा. बाय बाय.